रहेंगे पहली मर्तबा अजिंक्य के सामने। अक्षय कामली और विनायक के दरमियान एक अच्छी पार्टनरशिप होती हुई नजर आ रही है राधे इलेवन सालाव के लिए। और ये इस वक्त देखिए अल्टी पल्टी शॉट जिसे कहते हैं, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब रहे। और ये गेंद डॉट। तो 2 ओवर के इख्तिताम पर स्कोर हो चुका है 25 रन। तो बिल्कुल 2 ओवर का पावर प्ले खत्म हो चुका है और इस वक्त राधे इलेवन स्कोर बना चुकी है 25 रन बिना विकेट के नुकसान पर। एक अहम बात इस वक्त यह है कि राधे इलेवन सालाव का एक भी विकेट नहीं गया है। अब आखिरी 24 गेंदों में कहां तक कितना बड़ा टारगेट हासिल करने में कामयाब होती है ये तो आपको वक्त ही बताएगा। लेकिन इस दरमियान तीसरी ओवर की जिम्मेदारी खुद कप्तान शिवतेज पाटिल इस वक्त पहली मर्तबा उनका सामना करेंगे अक्षय कामली। दो ओवर के इख्तिताम पर 2 ओवर डालने के लिए आपने 9 मिनट यूज किए हैं शिवतेज पाटिल। फिर से एक मर्तबा अक्षय, पहली मर्तबा इस वक्त, हालांकि पहली ओवर डाली जरूर थी लेकिन विनायक ने ही 6 गेंद खेली थी। फिर से पहली मर्तबा अक्षय सामने शिवतेज के। अच्छा शॉट, उसे पॉइंट की रीजन में अलॉन्ग द कारपेट खेला जरूर है लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है। जब तक फील्ड करते बल्लेबाजों के पास मौका था आसानी के साथ अपने घर बदलने का। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है अब 26 रन, 26 विदाउट लॉस आफ्टर लूजिंग द टॉस। बैटिंग फर्स्ट राधे इलेवन सालाव। शिवतेज पाटिल फिर से खेला है, गेंद हवा में जान हलक में, लेकिन इस बार अजिंक्य कामली ने कोई गलती नहीं की। विनायक कामली का विकेट। डीजे बजाओ। ठीक आहे, आपल्याला थोडीशी खेळाडू उरती पाहिजे। चालू है 9 मिनट हो चुके हैं थोड़ सर। ओके सर, तो बिल्कुल देखिए वन डाउन बल्लेबाज एक अहम रोल रहता है इस वन डाउन की बल्लेबाजी करने के लिए। इस वक्त बल्लेबाज आए हैं राहुल भगत, मैन फ्रॉम वल्के। पूरी जिम्मेदारी होगी अक्षय ने क्यों ने वन डाउन पे भेजा है, बुलाया है अपने साथ में, ये तो आप बल्लेबाजी बताएंगी राहुल की। राइट आर्म ओवर देखिए शिवतेज पाटिल कामयाबी हासिल करने के बाद। ओहो बिल्कुल देखिए सटीक यॉर्कर जिसे कहते हैं ब्रह्मास्त्र यूज किया था लेकिन वहां पर 1 रन रोकने में नाकामयाब रहे। जीत 1 रन की मदद से स्कोर हो चुका है 27 रन। फिर से एक मर्तबा अक्षय शिवतेज पाटिल के सामने। राइट आर्म ओवर के शिवतेज, और फिर से खेला है गेंद हवा में जान हलक में, लेकिन इस बार गलती नहीं की अक्षय गुल्लू ने। को कॉल किया है बल्लेबाजी के लिए। मी वारंवार विनंती करतोय आणि लाईव्ह प्रेक्षक सुद्धा आहेत ते पण ऐकतात का जे पण आपण जे स्टेज बनवलेला आहे ते पाहुण्यांसाठी आहेत आणि जे समर्थक आणि
जे मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपल्या बसण्यासाठी 4 गॅलरी बनवलेल्या आहेत. प्रवेश बघा इकडं सूचना येतोय, अक्षय दुसरा खेळाडू आपला असा झालाय, थोडासा लेट झालाय, फलंदाजीसाठी थोडा लवकर कॉल करा. प्रवेश आहे, प्रवेश पाटिल आहे दोस्तों, पूरी जिम्मेदारी रहेगी इनके कांधों पर. अक्षय कामली के भांजे है ये. ओहो बेहतरीन उम्दा शॉट, एक्स्ट्रा कवर की रीजन में वहां पर अलंग दो कारपेट खेला है, थोड़े से फंबल हुए वहां पर खिलाड़ी, जब तक मौका था बल्लेबाजों के पास 2 रन मुकम्मल करने का. इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है 29 रन. और दीपक पाटिल जो हमारे कमेटी मेंबर्स है उनके बरखुरदार है ये. प्रवेश अच्छी बल्लेबाजी करते हैं, क्यों हमें उनके कप्तान ने, उनके मामा ने उनके ऊपर भरोसा किया है, ये आपको उनके बल्लेबाजी से मालूम पड़ेगा. प्रवेश खेलने के लिए तैयार, शिवतेज पाटिल जैसे एक अहम गेंदबाज के सामने, राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर पिच की है. अंपायर जी को कोई तकलीफ नहीं हुई रूल्स नंबर 22 को फॉलो करने में और हमारे तरफ इशारा देने में वाइड बॉल का. देखिए बिल्कुल शिवतेज पाटिल के वालिद साहब भी यहाँ पर तशरीफ लाते हुए, साथ ही साथ हमारे बस्ती के जनाब जावेद मुजावर साहब. दोस्तों क्रिकेट का एक बेहतरीन जुनून जिनके सर पर हमेशा रहता है. अच्छी गेंद, बिल्कुल इज्जत की उस गेंद की, शॉट ऑफ गुडलैंड गेंद थी, इज्जत की, उसे खेला जरूर इस दरमियान, लेकिन देखिए बेहतरीन आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन मुकम्मल करते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन की मदद से स्कोर हो चुका है 32 रन. 3 ओवर के इख्तिताम पर 2 विकेट के नुकसान पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई राध्या 11 सालाव डीजे. अजिंक्य कामली दोस्तों, सीजन 4 के फाइनल मैच में क्या किया था अजिंक्य ने, यह हम कभी नहीं भूल सकते. अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, बिल्कुल ब्लाइंड शॉट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई कनेक्शन नहीं, बाकी का काम पूरा किया शिवतेज पाटिल ने. देखिए सीजन 3 से जो हमारे करता धरता है जनाब प्रशांत जी मिसाल सर, इनका यहाँ पर आगमन होता हुआ. प्रशांत दादा मिसाल हे इकडे येत आहेत, त्यांचा संघ सुद्धा खेळत आहेत. तुळजा भवानी कोळई वेलकम. प्रशांत दादा मिसाल यांचा इकडे आगमन झालेला आहे, मी त्यांचा मनापासून स्वागत करतोय. सीजन 3 पासून आमच्या पाठीशी जो खंबीरपणे उभे आहेत ते असे आमचे दादा प्रशांत दादा मिसाल यांचं आगमन. अजिंक्य फिर से एक मतबा, फिर से अच्छी गेंद, बिल्कुल देखिए सटीक और रन आउट का खतरा. ओह बिल्कुल चूक गए वहां पर अनुज. दोस्तों शायद बचपन में इन्होंने गोटियां नहीं खेली है, इसलिए शायद चूक गए अनुज. अगर बचपन में गोटी खेली होती तो आज ये जरूर हिट कर सकते थे. चालू आहे सर. खरोखर मी काल अर्धा दिवस यूट्यूबचा प्रॉब्लेम होता.
और इस वक्त देखिए बिल्कुल दक्ष ने खेला है, प्रवेश ने बिल्कुल वन बाउंस गेंद जा रही है, 3 खिलाड़ियों को चकमा देते हुए सीमा रेशा पार, चौकार डीजे। आपण बघू शकता, पण आज आम्ही एक्स्ट्रा वायफायची सुविधा केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही अपेक्षा करतो आज दिवसभर सर्व मॅचेस आपल्याला लाईव्ह दिसतील। तो फिर से एक मर्तबा अजिंक्य प्रवेश के लिए अच्छी गेंद, बिल्कुल बेहतरीन गेंद, ब्लाइंड शॉट खेलना चाहते थे, बिल्कुल बल्ले का और गेंद का कोई कनेक्शन नहीं है, गेंद डॉट। स्कोर अभी भी रुका हुआ 37 रनों पर 37, 2 विकेट के नुकसान पर। राधे 11 साला टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए फिर से अच्छी गेंद सटी की ओर कर बिल्कुल अलाउंग द कारपेट, उसे खेला जरूर है वहां पर जब तक खिलाड़ी फील्ड करते, बल्लेबाजों के पास मौका था आसानी के साथ 1 रन मुकम्मल करने का। 1 रन के साथ स्कोर हो चुका है 38 रन 4 ओवर के इख्तिताम पर। सोळा पाणी पाणी 13वा खेळाडू जाऊ शकतो, 13वा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो। बल्लेबाज फलंदाजीसाठी फलंदाजी करणारा संघ सुद्धा आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा। शिवतेज पाटील लक्ष द्या, आपण 4 षटक पूर्ण करण्यासाठी 17 मिनिटं घेतलेले आहात, 8 मिनिटांमध्ये आपल्याला 1 ओव्हर कंप्लीट करायची आहे। याचा पुढचा समालोचन याच्या पुढचा आपल्याला इंग्लिश मध्ये सादर करतील धनंजय मुंबईकर। हा बघा, ज्यांची आपण आतुरतेपणे वाट बघत होते, आपले हर्षद मुंडे सर यांचं आगमन झालंय। हे आज आपल्याला यांची आवाज आपल्याला ऐकण्यात येईल। मॅन फ्रॉम कोलाड अनुज मालकर, मैन फ्रॉम कोलई, 5वीं ओवर की जिम्मेदारी दी है दोस्तों शिवतेज पाटिल ने इनके कांधों पर। राइट ऑफ द विकेट अनुज, फुल टॉस गेंद बिल्कुल उसे खेला जरूर है, लेकिन इस वक्त वन बाउंस गेंद जा रही है सीमा रेशा पार पार, चौकार। आणि वेदांत कंटक सुद्धा आलेले आहेत। बघा वेदांतजी कंटक, खरोखर वेलकम बोथ ऑफ यू। आणि बघा आम्हाला नेहमी जेव्हा तिकडं काय प्रॉब्लेम असेल तर कमिटी मेंबर कोण, तो प्रणय शेलके इन ऍक्शन दिसतील, यांचा सुद्धा आगमन झालेला आहे। चला सर, इव्हनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। दक्ष 11 बार्शिव निलेश किंजले आणि वन फॅमिली सर्वे, मुरुड तालुक्याचा स्मार्ट वंडर बॉय निखिल दारवे, फर्स्ट बाइकमॅन मुरुड तालुक्याचा बायकरमॅन। अंपायर बाईस के रूप में 1 रन। आणि आम्हाला जे इकडे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली गणेश ठाकुर दोस्तों, ये भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, पाण्याची सोय करून दिलेली आहेत, आपल्याला पाण्यासाठी जार आहेत, थंड पाणी असतो 24 तास। गणेश ठाकुर, आपल्याला कुठेही पाण्याची जर सोय लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा,
आपल्याला घरपोच सुविधा आहे, पण जार परत करायचे आहेत पाणी वापरून. वेदांत सर, तुमच्यासमोर आम्ही काही बोलू शकत नाही जास्त. आम्ही पण कॉमेंट्री करतोय, शिकतोय तुमच्याकडून. मोहम्मद अली इन एक्शन, आज तुम्ही घ्या सोबत त्याला. राहुल इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, पूरी जिम्मेदारी और नजरें रहेंगी इनके कांधों पर. फुल टॉस गेंद बिल्कुल देखा जरूर, एक्स्ट्रा कवर की रीजन में अलाउंग द कारपेट गेंद सीमा रेशा पार जाती हुई, और इस वक्त बिल्कुल दो खिलाड़ियों को चकमा देती हुई गेंद जा चुकी है. बाउंड्री है. उनको मैं बता दूं, ये मैच चल रहा है इस वक्त. तुलजा भवानी कोल्लई, शिवतेज पाटिल कप्तान है, उनके सामने है राधे 11 सालाव, अक्षय कामली कप्तान है उस टीम के. एक बिग बैटल, मुरूड तालुके के दो आइकॉन खिलाड़ी है आमने सामने आपको एज अ कैप्टन नजर आते हुए. अनुज मालकर इस वक्त बेहतरीन गेंद जरूर की है, लेकिन विकेट कीपर शिवतेज पाटिल फंबल ले, और अच्छा रन. और अंपायर जी का इशारा रूल्स नंबर 22 को फॉलो करते हुए वाइड बॉल का, और अंपायर रन कंप्लीट है. ओके, थैंक यू. वाइड +1 रन, टोटल 2 रन हासिल होते हुए इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है 49 रन, 49 रन. अच्छा बेहतरीन रनिंग दो के आंखों ही आंखों में इशारा किया था राहुल और प्रवेश ने कि ये रन मुकम्मल करना है, और मुकम्मल भी कर लिया. रनिंग बिटवीन द विकेट की कितनी अहमियत है ये आपको आप एक एक रन जोड़ने से ही पता चलता है. फिर से एक मरतबा अनुज मालकर, अच्छी गेंद मिल से एक बार प्रवेश ने उसे अलॉन्ग द कारपेट लेग साइड में खेला जरूर है. जीत जब तक फील करते बल्लेबाजों के पास मौका था आसानी के साथ एक रन मुकम्मल करने का. इस एक रन के साथ स्कोर हो चुका है 50 रन. 50 अप, 50 मुकम्मल हो चुकी है राधे 11 सालाव की 2 विकेट के नुकसान पर. आउट होने वाले बल्लेबाज थे खुद कप्तान अक्षय कामली और विनायक भगत. अनुज राइट अबाउट द विकेट. फुल टॉस गेंद बिल्कुल से काउ कॉर्नर की रीजन में बेहतरीन कैच दोस्तों सर्कल के अंदर पकड़ा है अक्षय गुल्लू ने, और अंपायर जी का इशारा है. नो बॉल भेटेल, नो बॉलचा रन आहे. कारण खेळाडूंनी कॅच घेतलेली होती. बघा लक्ष बघा कसं आहे आमच्या पंचांचा. का MCA चे पंच एवढे फेमस आहेत, का त्यांना लोक वारंवार बोलवतात, त्याचा कारण हाच आहे. राहुल ही स्ट्राइक हैंड पर रहेंगे और गेंद रहेंगी फ्री हिट. राइट आर्म ओवर द विकेट. अनुज फ्री हिट की गेंद लेकर फिर से फुल टॉस गेंद अलॉन्ग द कारपेट, उसे खेल दिया है गेंद इस वक्त लेग साइड स्कोर की दिशा में. 1 बाउंस, 4 चौकार. डी मला चालू ना झालाय इनिंग ब्रेक मध्ये आल ना. आता तू करे कंटिन्यू मध्ये एकाला घेऊन जातो, एकच ओव्हर बाकी आणि टॉस पण करायचा. जय मल्हार कॅन्टीन आपण चालू केलेले आहात का इकडनं विचारता स्वप्नील लाकवा. जय मल्हार कॅन्टीनचे ओनर. परत फुल टॉस गेंद फिर से नो बॉल. अनुज मालकर ने ये बिल्कुल देखिए
सरप्राइज ओवर बिल्कुल करते हुए, यस, अंपायर जी ने इशारा किया है बॉलर दो बीमार की वजह से अब आगे ओवर नहीं कर सकते। शिवतेज पाटिल, बिल्कुल देखिए शिवतेज पाटिल भी इस वक्त टेंशन में नजर आ रहे हैं क्योंकि बिल्कुल माहौल इस तरह का होता हुआ अनुज मालकर अपने लय में नजर नहीं आए और बिल्कुल खर्चीले साबित हुए और उसका नुकसान उठाती हुई इस वक्त तुलजा भवानी की टीम। निखिल धारवे आणि निलेश किंजले जर आपण मैदानावर आला असाल तर विनंती आहे आणि दक्ष 11 बार्शीचे संघमालक सुद्धा इकडे आगमन होत आहे। अमोल लाड सर, निलेश घाटवल सर, वेलकम। सीएम ठाकूर सर, अमोल लाड सर यांनी सुद्धा सायकल दिलेली आहे आपल्याला एक, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। निलेश घाटवल सर हे सुद्धा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। सीएम ठाकूर सर बरेच इकडे फ्री हिट की गेन, पांच ओवर के इख्तिताम पर स्कोर है 62 रन, 62 रन, लॉस ऑफ 2 विकेट। बिल्कुल देखिए एक अच्छी पार्टनरशिप होते हुए दोनों बल्लेबाजों के बीच में। शिवतेज पाटिल ओवर कंप्लीट हो चुकी है, आप टाइम के हिसाब से भी बराबर चल रहे हैं। एक डॉट पर है बॉल, एक थँक्यू सानेकर सर, आपण जुने जाणतो खेळाडू आहेत, आपलं लक्ष आहे मॅचकडे, आम्हाला बरं वाटलं। पण इकडे आमचे जे स्कोरर आहेत त्यांचा बरोबर लक्ष आहे, पण कधी कधी माणूस आहे चूक होतोय। पण आता तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतला होता तो सटीक होता, पण इकडे आपला जर शानिशा झाली असेल, स्कोर एकदम व्यवस्थित आहे। बॉलर्स नेम प्लीज। कवित्व चिंदारकर, बरोबर। मैन फ्रॉम आगरडंडा, आगरडंडा। अब किस तरह की बल्लेबाजी करते हैं आपके सामने प्रवेश, आखिरी स्लॉग ओवर, 6 गेंदे। ओहो बिल्कुल देखिए ब्लॉक होल में डाला हुआ था, हेलीकॉप्टर उड़ाया था लेकिन काफी लंबे तक नहीं उड़ा सके। एक रन तो मुकम्मल किया, दूसरे रन की थोड़ी सी फंबल हुए हैं दोनों, लेकिन अच्छा रन मुकम्मल किया। 2 रन मुकम्मल होते हुए इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है अब 64 रन, 64 रन। कवित्व चिंदारकर दोस्तों, मैन फ्रॉम आगरडंडा, हालांकि अनुज मालकर खर्चीले साबित हुए। पूरे वहां पर गेंदबाजी में कुछ फील्डिंग में कुछ तब्दीली की जा रही है विकेट कीपर के जरिए। फिर से एक मरतबा कवित्व राइट आर्म राउंड द विकेट, अच्छी गेंद उसे पैड पर लगी है। अंपायर के पास जोरदार अपील जरूर की है लेकिन अंपायर ने मना किया, खारिज किया इस अपील को। ये गेंद डॉट, और ये अच्छा शॉट प्रवेश के बल्ले से निकलता है, इसके लेके दिशा में थर्मैन रीजन में खेल दिया है गेंद, 2 बाउंस, सीमा रेशा पार, चौका। प्रशांतिदा मिसाल का आवाज और मुरूर प्रीमियर लीग का क्यों ना हो, क्योंकि वो ऐसी एक हस्ती है। 1 रन की मदद से स्कोर हो चुका है और ये देखिए बिल्कुल दूसरा रन हासिल करना चाहते थे राहुल और अपना विकेट गंवाया है। तीसरा विकेट जा चुका है इस वक्त, 69 रन हो चुके हैं। 3 गेंदे अभी भी आना बाकी, 3 बॉल,
2 गेंदे आना बाकी सर। आखिरी 2 गेंदें आना बाकी। कवित्व किस तरह की गेंदबाजी करेंगे आखिरी 2 गेंदों के लिए, और प्रवेश किस तरह की बल्लेबाजी करेंगे। और अच्छी गेंद, और वहां पर विकेट कीपर थोड़े से फंबल हुए। 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन की मदद से 22 के रूप में हासिल होता हुआ अंपायर जी की तरफ 4 आया। 1 रन की मदद से स्कोर हो चुका है 70 रन। आखिरी गेंद और स्ट्राइक पर रहेंगे जितेश, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। दक्ष 11 बारशिव के कैप्टन और वन फैमिली सर्वे के कैप्टन, आपको 1 बॉल लास्ट आखिरी गेंद है, इसके बाद यहां पर रिपोर्टिंग करना है। चलिए अंपायर जी, वक्त को देखिए थोड़ा। शिवतेज पाटिल, कल जिस तरह के मैचेस वक्त पर हुए हैं, हम उम्मीद करते हैं कि आज भी सब मैच उसी तरह वक्त पर पूरे हो जाए। अच्छी गेंद, बिल्कुल देखिए गेंद टप्पा खाने के बाद उछली। जितेश को समझ नहीं सके, गेंद उनके बदन से टकराई। 1 रन मुकम्मल किया है, दूसरा रन हासिल करते हुए, और दूसरा रन भी बिल्कुल हासिल किया है विकेट कीपर, और तीसरे रन की गुंजाइश वहां पर। और देखिए 3 रन मुकम्मल किए हैं, चौथा रन लेते हुए, और 3 रन मुकम्मल, चौथा रन। 1 शॉट, यस 1 शॉट, टोटल 2 रन मिलेंगे। अंपायर जी ने इशारा किया लेग बाइज के रूप में 2 रन हासिल होते हुए, हालांकि 3 रन मुकम्मल किए थे, लेकिन एक बल्लेबाज ने शॉर्ट रन लिया है। लाइन आउट में बाहर आना है शिवतेज पाटिल। और देखिए दोस्तों, एक ओवर का इख्तिताम हो चुका है। मैं अब इल्तमास करूंगा वेदांत कंटक को कि इसके बाद का मैच का टॉस भी कराए और आंखों का रवा, आगे का रवा तफसीर आपके सामने पेश करे। थैंक यू। प्रशांतदा मिसाळ पुरस्कृत मुरुड प्रीमियर लीग पर्व 5, आणि या 5व्या पर्वामध्ये आज रात्री प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला शिवसेनेचे कलिना विधानसभा आमदार सन्मान्य संजयसाहेब पोतनीस यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। त्याचबरोबर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य महेंद्रशेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी भरपूर वर्ष अलिबागच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून भूमिका बजावली आणि त्याचबरोबर आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत असे सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांचं देखील आज रात्री 8 वाजता आगमन होईल। यानंतर होणारा सामना दर्णे गुरुजी सांगतायत वन फॅमिली सर्वे आणि त्यांच्यासोबत खेळणारा संघ असेल तो म्हणजेच दक्ष 11 बारशिव असा संघ असेल। निलेश किंजळे आणि निखिल धारवे दोनही खेळाडू या ठिकाणी जर पाहिलं तर नाणेफेकीसाठी सज्ज आहेत। दक्ष 11 बारशिव संघाचे ओनर देखील सज्ज आहेत। निखिल धारवे, निलेश किंजले बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर द टॉस। अप्रतिम अशी स्पर्धा या ठिकाणी मुरुड प्रीमियर लीगची पाहायला मिळते। प्रशांत दादांचा स्वतः संघ इथे खेळताना, त्याच्यामुळे दादा सुद्धा आज जर पाहिलं तर सकाळपासून अगदी नक्कीच संघासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत। निलेशभाई घाटवळ यांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत। निलेश किंजळे मागच्या वर्षीचा सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप होता मुरुड प्रीमियर लीगचा। दुसरीकडे निखिल धारवे मुरुड तालुक्यातील आयकॉन, एक ज्याच्या नावावर पहिली बाईक मुरुड तालुक्यातून मिळवण्याचा मान ज्यानं पटकावला, असे दोनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। निखिल धारवे हेड आलाय, दोन्ही वेळा हेड आलाय निखिल। निलेशकडे येतोय निलेश, नाणेफेक जिंकली, काय घेणार? पहिली गोष्ट फिल्डिंग करणार। कालपासून आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होत आहेत, दुसऱ्या सत्रामध्ये किंवा लाईट्स अंडर द लाईट्स बघितलं तर धावा चेस होत नाही आहेत, डिफेंड केल्या जात आहेत। तर असं असताना फील्डिंग येत असताना निखिल धारवेचा संघ देखील एक संघ आहे, त्या संघासमोर चांगली फलंदाजी आहे। मग अशात किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही बघू, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू। रोखण्याचा किती धावांपर्यंत प्रयत्न असेल निखिलला? 60-70।
निलेश, याच्या आधी कुठली नाईटची स्पर्धा म्हणजे मुरुड तालुक्याच्या बाहेर कुठली नाईटची स्पर्धा झाली का तुझी? झाले PNP आमदार वगैरे झाले, पण हे आयोजन एक नंबर आहे. मुरुड तालुक्यामध्ये तर एक नंबर आयोजन. मुरुड प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी पहिल्यांदा बाईक आलेली आहे. तर नक्कीच ती बाईक आपल्याला कुठल्या तरी खेळाडूला, नवख्या खेळाडूला मिळेल. पण असं असताना खऱ्या अर्थानं तो प्रयत्न काय असेल किंवा ही मुरुड प्रीमियर लीग जिंकायची याच्यासाठी काय रणनीती घेऊन मैदानावर आपण उतरणार आहोत? रणनीती असं काही नाही, स्वाभाविक खेळ खेळू, बघू. निखिल धारवेकडे येतोय. निखिल, पहिली बॅटिंग आली आहे. प्रमाणे पहिल्या वर्षी मुरुड म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्या मॅचमध्ये 50 आणि 5 विकेट फॉल, दुसऱ्या पर्वामध्ये देखील किंवा चौथ्या पर्वामध्ये देखील ते झालं होतं. PNPच्या ते झालं होतं. आज पुन्हा ती सुरुवात संघाकडून अपेक्षित आहे का किंवा तुझ्याकडून जर पाहिलं तरी सुरुवात होईल का? नक्कीच मी प्रयत्न करीन की जास्तीत जास्त स्कोअर करायचा. मी समोरच्या टीमला डिफेंड करीन. निखिल, मुरुड तालुक्यात पहिली बाईक तुझ्या माध्यमातून आलेली आहे. काल आपण बघितलं तर हाशिवऱ्याचा पिंट्या चौथी बाईक त्यानं घेतली. यावर्षी मुरुड तालुक्यातला तुमच्यापैकी एक म्हणजे तू, फहाद आणि हुसेन. फहाद आणि हुसेन आता बाहेर गेलेत की तू किंवा इतर कोणतरी नौका खेळाडू ही बाईक घेऊन जाईल. मग असं असताना ती बाईक मिळवताना काय एक्सपिरियन्स काय आहे तो किंवा तो अनुभव काय असतो जेव्हा या बाईक आपण कोणीही घेऊ शकतो, पण क्रिकेट खेळून बाईक मिळवणं असते, तर तो अनुभव काय आहे? पहिले तर प्रशांत मिसाळ साहेबांनी आपल्या इथं बाईक ठेवले सिरीजला. ती आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि इथे बाईक बाईक मिळणं म्हणजे एक आपल्यासारख्या इकडच्या ग्रामीण लोकांचं एक स्वप्न असतं की आपल्याला बाईक मिळाल्यानंतर आणि ते बाईक मिळाल्याच्या नंतर जे खुश होण्याची रिॲक्शन असते ती वेगळीच असते. फक्त बाईक नाही आहे, तर राजश्रीताईंनी सांगितलंय की पुढच्या वर्षी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर कार देखील असेल मॅन ऑफ द सिरीजला. आणि प्रशांत दादांनी ते सांगितलं होतं की राजश्रीताई बोलल्यात म्हणजे प्रशांत दादा 100% कार आणणार. तर यावर्षी बाईक आणि पुढल्या वर्षी कार म्हणजे एकंदरीत मुरुड प्रीमियर लीग एवढी मोठी झेप घेते, त्याच्याबद्दल काय सांगशील? आपल्या सर्वांसाठी हे चांगलेच आहे की पुढच्या नेक्स्ट इयरला ते म्हणलेत की कार आहे. तर बाकीचे प्लेयर पण म्हणजे असे सर्व उत्सुक आहेत की प्रशांत मिसाळ साहेब निवडून यावा की नेक्स्ट टाइमला आपल्याकडं कार आहे वगैरे. तर सर्वांचं माझ्यामध्ये असेल की त्यांच्या निवडून यावं हेच मी त्यांना अपेक्षा. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा निखिल, खूप खूप शुभेच्छा निलेश. दक्ष इलेव्हन वार्शिव संघानं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रशांत दादा, पब्लिकला आता एवढंच सांगू शकतो की निदान कार हवी असेल तर प्रशांत दादांना निवडून द्या. तर इथे मात्र आपण पाहतोय मित्रांनो, चालू सामना आपण आता अनुभवणार आहोत. प्रशांतदा मिसाळ यांचा संघ आहे, प्रतीक मिसाळ ओनर आहेत. सामना असेल तो म्हणजेच तुळजाभवानी एंटरप्राइजेस कोर्लई संघ, जो संघ मागच्या वर्षी मुरुड तालुक्याचा मुरुड प्रीमियर लीगचा विजेता संघ होता, त्यांच्यासमोर खेळणारा संघ असेल राधे इलेव्हन साळाव. शिवतेज पाटील ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू घेऊन अक्षय कांबळे आहे ना, अक्षय कांबळे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट शिवतेजसाठी. शिवतेज पाटील, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मित्रांनो, मुरुड तालुक्यातून तालुका हाफचा संघ जेव्हा जेव्हा आपल्याला खेळताना दिसतो तेव्हा युवी स्पोर्ट्स मुरुड या संघाचा भाग किंवा या संघाचा कॅप्टन म्हणून ज्यानं कायम पदभार भूषवलाय असा शिवतेज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र फुल टॉस चेंडू शिवतेजच्या बॅटमधून अप्रतिम फटका आलाय. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. 6 धावांसाठी कमाल. भरपूर ॲबिलिटी आहे, चांगली गोलंदाजी आहे, पण समोर खेळाडू देखील तसाच आहे. शिवतेज पाटील हे नाव भरपूर नावारूपाला आलंय आणि ते का आलंय तर त्याच्या फटकेबाजीमुळे आलंय. कारण
क्रिकेट अपेक्षित आहे, पण राधा 11 साळाव संघ जर आपण पाहिला तर तो देखील तेवढ्याच क्वालिटीचा त्याच प्रकारचा संघ आहे. असं असताना निश्चित रूपानं अक्षय कांबळीनं पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा दिल्यानंतर मात्र चांगलं गोलंदाजी सार्थक शेडगेच्या माध्यमातून झालेली आपण पाहिली. नक्की शिवतेज पाटील ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर सूरज बंद्री हा देखील सुरई गावाला बिलॉंग करतो. सार्थकचं देखील चांगलं षटक आपण पाहिलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षयच्या माध्यमातून शिवतेजनं खोदून काढला चेंडूला अलगद मिड विकेट रिजनला धकललं. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर आला तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं दरणे गुरुजी सांगतायत धावफलकावर 17 धावा आल्या. खरं तर मोठे फटके अपेक्षित आहेत शिवतेज, कारण आज जर पाहिलं तर लीग स्टेजचा शेवटचा दिवस, उद्या सुपर 12ला सुरुवात होईल, त्याच्यानंतर सुपर 6 असेल, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा सामना, एक प्रेक्षणीय सामना ज्याच्यामध्ये अप्रतिम चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाकडून मिसफील्ड झाली. डिरेक्ट हिटची संधीचं सोनं काही करता आलेलं नाहीये. तर उद्या आपल्याला जर पाहिलं तर एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये भरत शेठ मोठी यांनी पुरस्कृत केलेला, नक्कीच बायच्या स्वरूपात धाव आली सर, भरत शेठ मोती यांनी पुरस्कृत केलेला गीता 11 मुरुड संघ, तर युवराज नुरपाल पाटील यांनी पुरस्कृत केलेला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ, असे दोन संघ इथे खेळताना दिसतील. काय होणार या सामन्यामध्ये ते पाहिलं जाईल, परंतु अक्षय कांबळीच्या माध्यमातून नक्कीच जी गोलंदाजी केली जाते त्या गोलंदाजीचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. शिवतेज पाटीलसाठी पुढचा चेंडू अक्षयच्या माध्यमातून. इथे मात्र हा चेंडू पंचांकडे दाद मागितली, पंचांचा इशारा, ऑफस्टिकच्या बाहेर गेलेला चेंडू होता, पंचांनी जमिनीला दोन्ही हात समांतर केले, वाईट घोषित केलं, पण अक्षय कांबळेला हा निर्णय पटलेला नाही आहे आणि म्हणून राजेश तळाशीलकर यांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू सांगितला जातोय. नक्कीच तिसरे पंच नासिर शेख आणि रुपेश सर आहेत, त्यांना विनंती असेल आपण चेक करायचं आहे निश्चित रूपानं काय होणार या रिव्ह्यू नंतर. नक्कीच पंचांचा इशारा आला, इट्स वाईट डिलिव्हरी, वाईट चेंडू आहे, सोयर चेंडू आहे, म्हणजे जास्त वेळ सुद्धा घेतला नाही, कारण सरळ निर्णय होता हा वाईट चेंडू आहे आणि तो वाईट चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. वाईट चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर आणखी एका धावेची भर पडते. धावसंख्येत एकाने वाढ झाल्यानंतर दरणे गुरुजी सांगतायत धावफलकावर 18 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय सज्ज सामना करेल शिवतेज पाटील. शिवतेज पाटीलनं आतापर्यंत भरपूर स्पर्धांमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, ते योगदान या ठिकाणी आज देखील द्यायचं आहे. पुन्हा एकदा सोयर चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू, आता मात्र अपील करण्यासाठी रिव्ह्यू देखील शिल्लक नाही आहे अक्षयकडे. अनसक्सेसफुल रिव्ह्यू या ठिकाणी वापरला गेलाय आणि असं असताना आता इथून सामना फिरवायचा असेल तर अक्षय, ज्या गोलंदाजीची धार तुझी आहे ती कायम ठेवावी लागेल. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय, 20 धावा धावफलकावर असताना अप्रतिम फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जज केलं चेंडूला. वन बाउन्स चेंडू या मैदानावर जास्त उसळी घेत नाहीत, परंतु जर पाहिलं तर एखाद्या ठिकाणी एखादा पॅच ज्याच्यावर जर हार्ड पॅचवर चेंडू पडला तर मात्र ओहो हो, पंचांचा इशारा चौकारचा आलाय, पंचांचा इशारा चौकारचा आलाय. खेळाडूनं क्षेत्ररक्षकानं चौकार घोषित केलाय. चांगला फटका शिवतेजच्या माध्यमातून. तुळजाभवानी एंटरप्राइजेस कोर्लई संघाचे प्रेक्षक वर्ग जे आहेत ते प्रेक्षक वर्ग देखील खुश आहेत या चौकाराच्या सहाय्यानं. अप्रतिम फटका. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज. यावेळी पुन्हा एकदा शिवतेजच्या माध्यमातून अप्रतिम फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत थेट जाईल सीमा रेषा पार. पट्टी थोडी क्रॉस आहे, त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्याला साईड स्क्रीनचा आधार घ्यावा लागतोय लॉंग ऑन, लॉंग ऑफ किंवा फिल्डिंग पोझिशन चेक करण्यासाठी, परंतु लॉंग ऑफच्या वरून अप्रतिम फटका मारलाय. इथे मात्र स्लॉक स्वीप शिवतेजच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यावेळी मात्र शिवतेज फॉर्म मध्ये आहे. नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक लगातार तिसरा षटकार मारला तर अभिच्या माध्यमातून ते पारितोषिक
हा मात्र चेंडू बॅटच्या आत लागला, खाली लागला, इनसाइड एज लागली. स्लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अक्षय कांबळीच्या या चेंडूवर 2 लगातार षटकार, 1 चौकार, 2 षटकार आले. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 36 धावा आल्या. आता 36 मारल्या तर 37 बाकी असतील आणि 18 चेंडू 37 धावांची गरज असेल. इथून शिवतेज पाटील ज्या मोमेंटमने खेळतोय, ज्या कॉन्फिडन्सनं खेळतोय, तो कॉन्फिडन्स कायम ठेवावा लागेल. तत्पूर्वी मित्रांनो, सुपर 6 नंतर पुढे सुपर 6 पासून फायनलपर्यंत 5 सामने होतील आणि या 5 सामन्यांना प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सायकल देण्यात येईल. मग या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे सरपंच आमचे मित्र ऋतिकजी नागोटकर यांच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येईल. त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत बारशिवचे सरपंच आमचे मित्र हर्षद शेठ महाडिक यांच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येईल. त्याच्यानंतर प्रफुल्ल पालवणकर ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे उपसरपंच यांच्याकडून एक सायकल देण्यात येईल. त्यानंतर खालिदभाई काल आले होते, खालिदभाई वनकर, ज्यांनी काल 5,000 देखील दिलेत प्रेक्षणीय सामन्याला आणि एक सायकल देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि निलेश शेठ घाटवळ या ठिकाणी उपस्थित आहेत, तर निलेश शेठ घाटवळ यांच्या माध्यमातून देखील एक सायकल देण्यात येईल. त्याचबरोबर पहिल्या दिवशी मी, भाईजान आणि दरणे गुरुजी, आम्हाला भाईजान आणि मला प्रत्येकी 2,000 आणि दरणे गुरुजींना 1,000 ज्यांनी दिले. आणि दरवर्षी मुरुड प्रीमियर लीगमध्ये समालोचकांना ज्यांच्या माध्यमातून बक्षीस लागतं असे सलमानभाई दाखवे यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी फ्रीज असेल. त्यानंतर अल्ताफभाई वनकर म्हणजे गुज्जू, आतिशभाई कमाने आणि त्याचबरोबर मोहम्मदभाई शेवंडवाला ज्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेस्ट बॉलरला जर पाहिलं तर फ्रीज देण्यात येईल. आणि हबीबभाई घय्ये यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजला शूज देण्यात येतील. पण मॅन ऑफ द सिरीजला फक्त शूज नाही आहेत धनंजय मुंबईकर, तर मोटरसायकल आहे, तर ते देखील लक्षात घ्यायचं आहे. ती मोटरसायकल प्रशांतदादा मिसाळ यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अप्रतिम फटका, गॅपमध्ये फटका, 4 धावांसाठी सूरज बंद्रीच्या माध्यमातून सार्थक शेडगेवर आक्रमण केलं जात आहे. 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. परत मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संघाला देखील गरज आहे शिवतेजनं षटकार मारावे. पुढचा चेंडू विकेटसाठी आप्पा पडवल यांनी 50 रुपये दिलेले आहेत शिवतेजला, जमा आहेत. पुढचा चेंडू 2 लगातार षटकार लगावले. संदेश भाई पाटील गुड्डी ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या माध्यमातून लागोपाठ 2 षटकार लगावले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जावेद भाई सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी सज्ज होतील, इन ॲक्शन होतील. जावेद भाईंकडून पहिल्या दिवसापासून जे पारितोषिक लागतंय ते अप्रतिम आहे. जावेद भाई गोरमे, प्रशांतदादा मिसाळ यांचे सारथी, त्यांचे जर पाहिले तर भावासारखे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र इनसाइड एज लागली, चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथे सार्थक शेडगे मात्र त्याच्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये ज्या मोमेंटमनं गोलंदाजी करत होता ते मोमेंटम मात्र कायम ठेवतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश करतोय. आणखी एक फलंदाज बाद. धावफलकावर धावा 40. फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज. मागच्या वर्षी ज्यानं फायनलच्या मॅचमध्ये 10 चेंडू 42 धावांची गरज असताना जंजिरा पॉइंट खारांबोली संघासमोर सगळ्यांना वाटत होतं की सामना गेला, तेव्हा अजिंक्य कांबळी फलंदाजीला आला आणि 1 चेंडू राखून त्या 42 धावा ज्यानं कुठून काढल्या होत्या असा अजिंक्य कांबळी या ठिकाणी आबिटघर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेटर आहे, अप्रतिम खेळाडू आहे. आणि इथे मात्र अजिंक्य कांबळीच्या माध्यमातून ती अजिंक्य खेळी होणार का? कारण जिंकण्यासाठी आता जर पाहिलं तर 15 चेंडू 33 धावांची गरज. सार्थक शेडगेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. या चेंडूला नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये ढकललं जात. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आहे. त्याने जोपर्यंत चेंडू अडवला, जोपर्यंत चेंडू फेकला, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली जाते एका धावेच्या सहाय्यानं.
धावफलकावर 41 धावा. याच्या नंतरच्या सामन्यामध्ये प्रणय शेळके इन ॲक्शन पाहायला मिळतील. आणि प्रणय शेळके जर खेळताना दिसतील तर ॲक्च्युलीने ज्या प्रकारे आकेश कदमला पहिल्या रात्री मैदानावर जाऊन पाया पडून आला होता तसा प्रणय शेळके देखील प्रणय शेळकेला नाही तुला आता ॲक्च्युली देणार आहे. 14 चेंडू 32 धावांची गरज. अप्रतिम फटका गॅपमध्ये फटका. चेंडू गॅपमध्ये जरी असला तरी त्याला कव्हर केलं जात आहे. 2 धावा धावून पूर्ण केले जातात. नक्कीच प्रणय शेळके यांचे खूप मोठे फॅन आहेत. पुढचा चेंडू 13 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सार्थक शेळके, शिवतेज पाटील ऑन स्ट्राईक. हो 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 अप्रतिम चेंडू. या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज होती. तत्पूर्वी थांबा आधी गुड्डूबाई आलेले आहेत. गुजूबाई काय दक्ष 11 बारशिव 6010 नक्कीच नक्कीच 6010 लकी नंबर आहे मित्रांनो. नंबर लकी असतात बरोबर ना अमोल दादा. आकड्या लकी असतो कारण कसं आहे क्रिकेटच्या खेळात नशीब असतं नसतं माहीत नाही पण आकड्यांच्या खेळात मात्र नशीब लागतं. आणि त्याच्यामुळं दक्ष 11 बारशिव सोबत दक्ष 11 आता 6010 आजपासून सामना होईल. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. यस टायमिंग चालू आहे सर. अक्षय टायमिंग चालू आहे. नक्की जर पाहिलं तर थांबा. प्रणय शेळकेला पारितोषिक आलंय. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. षटकार चौकार विकेट कसलीही हॅट्रिक जर प्रणय शेळकेने घेतली तर कमिटीकडून धनंजय मुंबईकर कडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे प्रणय शेळके याला. सामना चालू करायचा आहे. थोडी घाई करायची आहे मित्रांनो. ऋतिकजी नागोटकर यांच्याकडून आपल्याला सायकल मिळणार आहे. सुपर 6चे मॅन ऑफ द मॅच साठी. हर्षद महाडिक सरपंच यांच्याकडून सायकल असेल. प्रफुल्ल पालवणकर उपसरपंच यांच्याकडून सायकल असेल. खालिदभाई वनकर यांच्याकडून सायकल असेल. निलेशभाई घाटवळ यांच्याकडून सायकल असेल. आणि अमोल शेठ लाड यांच्या माध्यमातून देखील सायकल देण्यात येईल आपल्याला. त्याचबरोबर सलमानभाई दाखवे यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी बेस्ट बॅट्समनसाठी फ्री गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साहाय्यानं. धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या 29 धावा आता गरजेच्या आहेत. 44 धावा धावफलकावर आहेत. पण असं असताना खऱ्या अर्थानं अजिंक्य कांबळेनं जे मागच्या वर्षी केलं होतं तेच आता इथे करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना शिवतेज पाटीलला सुद्धा त्याला साथ देणं गरजेचं आहे. पण गोलंदाजी मार्कवर विनायक भगत आलाय. विनायक भगतकडे देखील चांगली क्षमता आहे चांगली प्रतिभा आहे. वळके गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नक्कीच जर पाहिलं तर कशा प्रकारे खेळ करेल हे पाहणं गरजेचं आहे. कारण जय बजरंग वळके ब संघासाठी विनायक भगत आपल्याला खेळताना दिसतो. त्याच गावातून आपल्याला जर पाहिलं तर सुनील पाटील सुद्धा दिसतो आणि स्वप्नील वाजंत्री देखील दिसतो. आणि असं असताना विनायक भगत नेहमीच जर पाहिलं तर तिथे चांगली गोलंदाजी करताना दिसतो. पण आज मात्र विनायक भगत ज्या प्रकारची गोलंदाजी करेल त्याच्यावर संघाचं भवितव्य असेल. 10 चेंडू 27 धावांची गरज. काहीही करून शिवतेज 3 षटकार लगावणं गरजेचं आहे. नक्कीच गुड्डी ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र लेगस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच राजेश तळाशिलकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूला स्वैर घोषित केलं. चेंडूला वाईट घोषित केलं. धावसंख्येत 1 न वाढ झाली. धावफलकावर धावा 47. रिजवान भाई सुद्धा इन ॲक्शन दिसतील आता. रिजवान भाई होगा ना प्रॅक्टिस में है जरूर है. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर निखिल धारवे आहे. निखिल धारवे ऑन ॲक्शन पाहायला मिळेल. नक्कीच मित्रांनो सर्वा चिकनी काशीद या 3 गावांचा खास करून आभार मानले होते. आणि 28 तारखेला नुकताच वाढदिवस झाला निखिलचा. पण वाढदिवसाला गायब होता कुठे दिसला नाही आपल्याला. पण आता मॅचमध्ये काय करेल पाहणं गरजेचं आहे. सामन्यात थोडं घाई करायची आहे. दळणेगुजी लक्ष ठेवायचं आहे. इथे मात्र अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. रनआउटची संधी होती पण अजिंक्य कांबळेने मात्र ती संधी घेऊ दिली नाही. 9 चेंडू 25 धावांची गरज. धनंजय मुंबईकर काय वाटतं या सामन्यामध्ये कसं होणार काय होणार. धनंजय मुंबईकर बोलले तर जम्बोकडून पारितोषिक आहे. मगाशी त्यांनी सांगितलं धनंजय मुंबईकर इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करतील. पण मी आल्या आल्या विचार केला की करतील पण ते म्हणतात नाही थांबा करू बोलायचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू. अजिंक्य कांबळे सारख्या फलंदाजाला मात्र रोखून धरलाय.
अजिबात कोणत्याही प्रकारे बॅटवर चेंडू येऊ दिला जात नाहीये. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडा खाली राहतोय. अजिंक्य कांबळेला मात्र बॅटवर चेंडू घेता येत नाही. 8 चेंडू 25 धावांची गरज आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी जरी हे 2 फलंदाज मैदानावर असले तरी विनायक भगतच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. राज्य 11 बार्शिव राज्य 11 साळाव संघाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केले यावेळी. मात्र फुलटॉस चेंडू, नो चेंडू आणि नो प्लस षटकार आलाय म्हणजे 7 धावा. खाया पिया कुछ नाही गलास तोडा बाराना. निखिल अशीच परिस्थिती आहे ना संघाची. असं करून चालणार नाही आहे कारण मित्रांनो पारितोषिक आलंय समीर सोलकर आणि विकी सुर्वे यांच्याकडून. प्रणय शेळकेनं प्रत्येक विकेट काढली तर त्या विकेटला 50 रुपये आणि 6 मारला तर 100 रुपये. बघा नक्कीच मित्रांनो. शिवतेज बॅड लक म्हणता येईल. बेल्स आधी पडलेत वाऱ्याने त्यामुळे डेड बॉल होईल हा. पण नो प्रॉब्लेम. साळाव संघ काय कॉन्फिडन्स घेऊन आलाय. डेड बॉल होईल धरणे गुरुजी. या 7 धावा होत्या. निखिल भगत आता मात्र थोडा खुश झालाय. राजेश सर तो एक्स्ट्रा चेंडू मैदान आहे तो बाहेर फेकायचा आहे. मॅच बॉल आहे का शंकू? मॅच बॉल आहे. 8 चेंडू 25 धावांची गरज होती. 8 चेंडू 25 धावांचीच गरज राहील. 8 चेंडू जर पाहिलं तर 18ची गरज आली असते ना धरणे गुरुजी. 9 वर षटकार जर लिगली पडला असता तर. काय झालं शिवतेज? डेथ बॉल आहे तो. मग तो बॉल नाही धरला जाणार. 2 बॉल पक्के आहेत ना. हां 8 चेंडू 25 धावांची गरज आहे शिवा. बाकीच्यांनी कन्फ्यूज नका करू इथं. जाम हे आहे रे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र हा चेंडू नक्कीच अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? येस 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 दुसरीचा सुद्धा प्रयत्न झालाय. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू 23 धावांची गरज. नशीब 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 म्हणतात जंबो. ते काय तर ते हेच नशीब आहे. बघा ना आज अक्षय कांबळी कुठल्या मंदिरात नारळ फोडून आलाय किंवा अक्षय कांबळीनं कुठला प्रसाद खाल्लाय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाजांना राखलंय. अप्रतिम गोलंदाजी केली. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवलं. चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. सतरा धावांची गरज. आणि हा सर टायमिंग बघा. इथे मात्र टायमिंग आहे. अजून 3 मिनिटाचं टायमिंग आहे आपल्याकडे. पण टायमिंग आहे याचा अर्थ असा नाही 6वं षटक तुम्हाला वेळेत पूर्ण करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक घाग मॅन फ्रॉम चोरडे या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच ऋतिक घाग म्हटलं की हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. 6 चेंडू 17 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानावर आलाय. राजेश सरांनी थोडा विचार केला षटकार आहे की चौकार. पण राजेश सर सांगू इच्छितो 5 फूट अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू हा पडला होता. तर नक्कीच 4ही पंच अगदी अप्रतिम आहेत. विचारपूर्वक निर्णय देत आहेत आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे पंचांवर अजूनपर्यंत कुठलं ऑब्जेक्शन आलेलं नाही आणि येणार देखील नाही जम्बो. कारण अलिबाग मुरुडमधल्या सगळ्या मोठ्या स्पर्धांसाठी या पंचांची पाचारणा केली जाते आणि नासिर सर पुढे देखील करण्यात येईल.
कारण क्वालिटी मॅटर करते ना. तुम्ही चांगली क्वालिटी देणार तर निश्चित रूपानं तुम्हाला वारंवार बोलवलं जाणार. सोन्याचं अंड देत असताना रोज एक अंड खावं, कोंबडी कापून चालत नाही. पहिला चेंडू शिवतेज पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा फटका चेंडूला पाठवलं जात आहे डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, खणखणीत डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. 5 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा शिवतेज समोर गोलंदाज काय करणार. इथे मात्र हा चेंडू नक्कीच एक धाव धावून पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव. हो, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रॉंग एंडला थ्रो झाला. अजिंक्य कांबळे थोडा लूज आहे रनिंग मध्ये, त्याच्याकडे थ्रो होणं गरजेचं होतं. शिवतेज पाटील फुर्तीला आहे, तेजी तर्रार आहे. भरपूर वजन कमी केलंय, भरपूर मेहनत घेतलेली आहे. मध्ये जर आपण बघितलं तर क्रिकेट सीझन जेव्हा नव्हतं तेव्हा शिवतेज पाटील थोडासा जर पाहिलं तर वजनदार झाला होता. नेक्स्ट मॅच मध्ये जिमाम पंगारकर इन ऍक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळेल, भरपूर दिवसांनी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळी मात्र हा चेंडू लीडिंग एज लागली. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कॅप्टन लीडिंग. हे तुमच्याकडून शिकावं. सलग दुसरं वर्ष शिवतेजवर विश्वास ठेवला जातोय आणि शिवतेज काय करतोय. प्रतीक मिसाळ कुठे आहेत. हा, डगआउट मध्ये आहे ना प्रतीक मिसाळ. 3 चेंडू 5 धावांची गरज. संचित खोपकर सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळेल. नक्कीच जर पाहिलं तर काय होणार पुढच्या सामन्यात. इथे मात्र फुल टॉस चेंडू, मोठा फटका, झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. शिवतेज पाटील बाद होईल. 50 धावांची खेळी करण्याचं स्वप्न राहिलं. 47 वर शिवा बाद झाला. 2 चेंडू 5 धावांची गरज. हा यस पंच काय. हा यस यस चला चला लगेच पसरायचं आहे. अक्षय जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. हा बाउंड्री चेक का. यस यस बाउंड्री चेक. नासिर सर बाउंड्री चेक करतायत. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडू आणि हा यात चेक केलं जात आहे. यस अक्षय चेक केलं जात आहे. पण झेल कोणी टिपला मला एकदा सांगा निखिल. त्या कॅचरसाठी कौतुक करावं लागेल. साळाव गावातला प्रवेश पाटील बाद आहे फलंदाज. जम्बो काय कॅच पकडली बघा ना. या प्रेशर मध्ये अशा प्रकारचा चेंडू त्या एंड मधून वारा इकडे येतोय. चेंडू एवढा हवेत गेल्यानंतर चेंडू हलतो. त्याच्यामध्ये फटका मारणारा फलंदाजाची ताकद होती आणि असं असताना तो चेंडू सीमा पार जाईल असं एकदा वाटलं असताना त्यानं कुठल्याही प्रकारे टेन्शन प्रेशर न घेता अगदी सहज तो झेल टिपला. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधीही प्रेशर घेऊन खेळायचं नाही, बरोबर ना निखिल. प्रेशर घेऊन खेळलो तर नक्कीच जर पाहिलं तर तिथे आपल्याला तो प्रेशर खऱ्या अर्थानं आपला गेम. त्यामुळं गेम अवेअरनेस जर असेल तर बाद झालं. अगदी लाईटली सुद्धा घ्यायचं नाही. गेम अवेअरनेसनं आपण खेळलो तर सामना निश्चित रूपानं जर पाहिलं तर जिंकता येतो. नवीन फलंदाज अक्षय बुल्लू, मॅन फ्रॉम मजगाव, MSK मजगाव सुपर किंग्स संघाचा कर्णधार होता मागच्या वर्षी. 2 चेंडू 5 धावांची गरज. इथे मात्र हा चेंडू नक्कीच बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. अलॉंग द कार्पेट खेळून काढला जातो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. जम्बो
अजूनपर्यंत सुपर ओव्हर झालेली नाही आहे मुरुड प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज, 2 काढल्या तर सुपर ओव्हर होईल. निखिल काय वाटतंय? निखिल म्हणतोय सुपर ओव्हर झाली तर थोडा अजून रेस्ट मिळेल ना. झालेली नाही आहे या वर्षात. 1 चेंडू 3 धावांची गरज. निखिल भगत सुद्धा उठलाय. निखिल भगत नक्कीच त्याचा चेहरा पाहायला हवा होता जेव्हा हितेश पाटीलने तो चौकार मारला. अगदी पडला होता, पण आता पुन्हा एकदा तत्पर झालाय, पुन्हा एकदा फ्रेश झालाय. आमचे मित्र अभि मोती अजून दिसत नाही आहेत. हां, येईल, रेस्टमध्ये आहे. शंकू म्हणतोय सुपर ओव्हर झाली तर आम्हाला थोडंसं रेस्ट मिळेल अजून. पुढचा सामना आहे ना शंकू. दक्ष 11 6010 बार्शिव असा हा सामना या ठिकाणी होईल. अमोलदादा दरणे गुरुजींनी देखील तसंच लिहिले 6010. 1 चेंडू 3 धावांची गरज, 1 चेंडू 2 धावांची गरज सुपर ओव्हरसाठी. चांगला चेंडू या ठिकाणी राज्य 11 साळाव संघाला विजयी देऊन जाईल. एक मोठा फटका काय होणार? अंतिम चेंडू. इथे मात्र चांगला फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक, अगदी सोपा झेल, अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय आणि राज्य 11 साळाव संघ अंतिम चेंडूवर या ठिकाणी विजयी झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या खेळासाठी. कम ऑन डीजे. कॅप्टन आहे, त्याला कॅप्टन का केलाय, तो एवढ्या मोठ्या स्पर्धा का खेळतो, तो आयकॉन म्हणून का पुढे येतो, तर त्याच्याकडे ती प्रतिभा आहे ना, त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्याने अप्रतिम झेल टिपला. हां, शेक हँड करायचं आहे. शिवा संघ मैदानात न्यायचा आहे. कॅशसाठी पारितोषिक आले.